श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परमपूज्य आईंच्या चरित्र वाचनाचा हा भाग 9वा. या भागात आपण दिवसेंदिवस आईंचे वृद्धिंगत होत जाणारे कृष्णप्रेम अनुभवणार आहोत. ओम नमः शिवाय. रोज पूजेअंती गीतेचा शिवलीलामृताचा एक एक अध्याय व मनाचे श्लोक यांची पारायणे करण्याचा तिचा नेम असे. 2 प्रहरी हरिविजय, भक्ती विजय, पांडव प्रताप, काशीखंड, दत्त भार्गव, योग वशिष्ठ, रामायणादी ग्रंथांचे ती अध्ययन करी. बाळला जरी मराठी अक्षरांची ओळख नव्हती तरी पुण्य जोडण्याच्या तीव्र उत्कंठेमुळे मोडके तोडके का होईना वाचून त्यातील रस ती घेत असे. श्रावण सोमवार, एकादशी व शिवरात्र या दिवशी बाळ शेतातून तुंब्याची फुले आणून ती ओम 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 असे म्हणत महाबळेश्वरावर वाहत असे. गोकर्णाला ती फुले आणायला पसाभर विकत मिळत होती. तरी देखील स्वकष्टाने केलेली सेवा देवाला फार आवडते अशी तिची श्रद्धा असल्याने तिने ती कधीच विकत घेऊन देवाला वाहिली नाहीत. बाळने शंकराला 1,00,000 तुंब्याची फुले, 1,00,000 बेल, गणपतीला 1,00,000 दुर्वा आणि आपल्या कृष्णाला 1,00,000 तुळशी वाहिल्या. पण तिच्याकडून ती गोष्ट कोणालाही सांगितली गेली नाही. एके दिवशी स्नानाला जात असता यमुनाक्का म्हणाल्या, काय ग बाळ, तू जे काही करतीस ते सर्व काही अगदी गुप्त ठेवतीस. तू म्हणे देवाला दुर्वा, तुळशी, बेल, तुंब्याची फुले 1,00,000 वाहिलीस, पण ते तू कधीच माझ्याकडे बोलली नाहीस. काल सीतामाईंच्याकडून ते मला समजले. बाळ म्हणाली, यमुनाक्का, शेतकरी धान्य पेरतो आणि लगेच हाकून टाकतो, म्हणून त्याच्या दसपटीने त्याला धान्य मिळते. त्याप्रमाणे आम्ही आचरलेली सत्कर्मे गुप्त ठेवली असता त्यापासून आपल्याला योग्य फळ लाभते, असे शिवराम स्वामी त्यांच्या प्रवचनात मी ऐकले होते. बाळ जे ग्रंथ वाचित असे त्यांच्यावर तिचे अत्यंत प्रेम होते. ग्रंथ वाचित असता प्रत्यक्ष संतच आपल्याला सांगत आहेत आणि ते आपण ऐकत आहोत अशी तिची भावना होती. तिचे ग्रंथ रेशमी कपड्यात व्यवस्थित बांधून ठेवलेले असावयाचे. त्याला कुणाचाही हात लागू नये म्हणून ती फार जपत असे. तिच्या या शुद्ध भावनेमुळेच एवढ्या लहान वयातही ग्रंथातील गूढ अर्थांचे तिला आकलन करता आले असावे असे मला वाटते. बाळने आपल्या खेळण्यातील पाळण्यात गोपाळ कृष्णाची मूर्ती बसवली होती. रात्री उंदरांनी ती खाली पाडली. रोज अंथरुणावरून उठल्याबरोबर गोपाळ कृष्णाचे दर्शन घेण्याचा तिचा नेम होता. त्याप्रमाणे त्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तिने पाळण्याकडे पाहिले. तोच कृष्णाची मूर्ती खाली पडलेली तिला आढळून आली. लगेच तिने ती उचलून हृदयाशी धरली आणि ओक्साबोक्शी रडू लागली. गोकर्णाला राहावयास आल्यापासून बाबूराव चातुर्मासात रोज पहाटे 4 वाजता उठून कोटी तीर्थावर स्नान करून महाबळेश्वराची पूजा करून येत असत. त्याप्रमाणे ते देवस्थानाला गेले होते. सीतामाईंनी तिच्या रडण्याचे कारण हर तऱ्हेने विचारले तरी ती काहीच बोलेना. इतक्यात बाबूराव घरी आले.
त्यांनी बाळच्या पाठीवरून हात फिरवत तिला रडण्याचे कारण विचारले. तेव्हा बाळ हुंदके देत देत, माझा कृष्ण पाळण्यातून खाली पडला, त्याला किती दुखले असेल, असे म्हणाले. तोच तिला रडू कोसळले. तेव्हा बाबूराव म्हणाले, हे पहा बाळ, जो खरा देव आहे ना, तो गुप्तपणे आपल्या हृदयात वसत आहे. केवळ त्याची आठवण आपणास सतत राहावी यासाठी आपण मूर्तीपूजा करावयाची असते. देवाला कधी दुखते ते तुला सांगू का? आम्ही जर त्याला विसरून गेलो तर मात्र त्याला दुखते, म्हणजे अतिशय वाईट वाटते. हे ऐकून बाळचे समाधान झाले. बाळचे कृष्णाविषयीचे प्रेम उत्तरोत्तर वाढू लागले. ते इतके की कृष्ण स्मरणाशिवाय तिचा एकही क्षण जात नसे. ती आंघोळीला गेली की, देवा, तू हंडा झालास तर मी तांब्या होईन. आकाशाकडे लक्ष गेले की, कृष्णा, तू चंद्र झालास तर मी चकोर होईन. जेवायला बसली की, देवा, तू ताट तर मी वाटी, तू तांब्या तर मी भांडे. समुद्र स्नानाला गेल्यावेळी, देवा, तू समुद्र झालास तर मी लाट होईन, असे ती म्हणे. एकदा सीतामाईनी दांडीवरचे सोवळ्याचे लुगडे आणावयास तिला सांगितले. त्यावेळी काठीने लुगडे काढता काढता, देवा, तू लुगडे तर मी चोळी असे ती म्हणाली. लिहिते वेळी, तू पाटी तर मी पेन्सिल, तू शाई तर मी बोरू होईन. बागेत गेल्यावेळी, देवा, तू फूल तर मी सुवास, तू तुळस झालास तर मी हिरवा रंग होईन, असे ती म्हणे. एकंदरीत सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत तिच्याकडून अशा प्रकारे कृष्णचिंतन घडत असे. एके दिवशी बाळच्या घरासमोर दोन लहान रजपूत बंधू खेळत होते. खेळता खेळता त्यापैकी एकटा स्वतःच्या कोंबडीला आपल्या पोटीशी धरून मेरी मुर्गी असे म्हणाला. त्यावर दुसरा आपल्या कोंबड्याला पोटाशी धरून मेरा मुर्गा असे म्हणाला. इतक्यात बाळने पण आपल्या कृष्णाला हृदयाशी धरून मेरा किशन असे मोठ्या आवेशात म्हटले. या वयापासूनच बाळला वृक्ष, कृमी, कीटक, पशुपक्षी कोणतेही प्राणी असोत त्यांना दुखविणे हे मोठे पाप आहे असे वाटत होते. त्यामुळे फुले तोडीत असता तिच्याकडून चुकून सुद्धा कधी कळी तोडली जात नसे. परसात पुष्कळशी दिवस मोहळीची सर्व रंगांची फुले लागत होती. रोज जितकी लागतील तितकी फुले तोडून त्यांच्या माळा करून बाळ आपल्या गोपाळ कृष्णासमोर आरास करीत असे आणि जाई जुई सारख्या नाजूक व सुवासिक फुलांचा किंवा कोवळ्या तुळशीचा हार करून तो आपल्या गोपाळ कृष्णाला घाले. बाळने स्वतःला दागिने किंवा कपड्यांची हौस जरी नव्हती तरी आपल्या कृष्णाला रोज नवीन नवीन कपडे दागिने घालून सजविणे तिला मनापासून आवडे. तसेच आपल्या कीर्तनाला येणाऱ्या मुला मुलींना पण चांगले चांगले कपडे घालून यावे असे तिला वाटे. त्यामुळे उद्या एकादशी आहे म्हणून कृष्ण चांगले चांगले कपडे घालणार आहे, तेव्हा कीर्तनाला येते वेळी तुम्ही पण चांगले कपडे व दागिने घालून या देवाने दिलेले ऐश्वर्य देवासमोर ठेवून आपण त्यांची आराधना करूया, असे बाळ मुला मुलींना सांगत असे. एकदा फुले तोडीत असता बाळकडून एक कळी चुकून तोडली गेली. तेव्हा आपल्याकडून आज मोठा अपराध घडला असे वाटून तिला रडू कोसळले. इतकेच नव्हे तर या चुकीबद्दल आपणास क्षमा कर आणि पुन्हा आपल्याकडून अशी चूक होऊ देऊ नको, अशी तिने देवाजवळ प्रार्थना केली. बाळच्या बरोबर कधी शेजारच्या मुली तर कधी बायका पण फुले तोडू लागत. बाळला कळ्या तोडणे आवडत नसल्याने ती इतरांनाही तशीच ताकीद देत असे. एकदा बाळ पुढे फुले तोडू लागली असता तिच्या बरोबर
शेजारची भागूबाई पण फुले तोडू लागली. तिने तोडलेल्या फुलांमध्ये काही कळ्या निघाल्या. ते पाहून बाळला गहिवरून आले. ती भागूबाईला उद्देशून म्हणाली, भागू अक्का, तुम्ही लक्ष देऊन फुले तोडलेली दिसत नाहीत. हे पहा, फुलांबरोबर कितीतरी कळ्या आल्या आहेत. असे म्हणून बाळने त्यांना फुलातील कळ्या काढून दाखविल्या. भागूबाई म्हणाल्या, फुले तोडते वेळी चुकून कळ्या येतातच ग. बाळ म्हणाली, भागू अक्का, आपल्या हातून कळ्या तोडल्या जाऊ नयेत म्हणून एका हाताने फांदी धरून दुसऱ्या हाताने सावकाश फुले तोडावीत, कारण कळ्या तोडणे हे वाईट आहे. भागूबाई म्हणाल्या, वाईट म्हणजे काय ग? बाळ म्हणाली, वाईट म्हणजे माणसांना आपली मुले मेली तर दुःख होते की नाही, तसेच कळ्या या झाडांची मुले असल्याने ती आपल्याला सोडून जाऊ नयेत असे त्यांनाही वाटते. म्हणून चुकून जरी आम्ही कळ्या तोडल्या तरी त्यांना दुःख हे होणारच. भागू अक्का म्हणाल्या, बाळ, फुले तोडली तर त्यांना दुःख होत नाही काय ग? बाळ म्हणाली, भागू अक्का, जगात तरुण माणसे मेली तर हळहळतात की म्हातारी माणसे मेली तर? म्हातारी माणसे मरावयाची हे ठरलेलेच आहे. त्यामुळे त्याबद्दल माणसांना विशेष दुःख होत नाही. तसेच कळ्यांची फुले झाल्यावर ती डोक्यात घालण्यासाठी किंवा देवाला वाहण्यासाठी काढली तर झाडांना विशेष दुःख होत नाही. जरी आम्ही फुले काढली नाहीत तरी ती गळून पडून वाया जाणार ना, म्हणून फुले तोडण्यात दोष नाही असे मला वाटते. हे बाळचे मार्मिक बोलणे ऐकून भागू आश्चर्याने थक्कच झाली. त्या भरात तिने तिला कडकडून मिठी मारली व, बाळ, तू लहान आहेस, पण तुझे ज्ञान मात्र ध्रुव प्रल्हादाप्रमाणे अगाध दिसून येते. तुझे बोलणे तर जणू काय कृष्णाची मुरलीच. गोकुळात कृष्णाने मुरली वाजवली की सर्व गोपी तल्लीन होऊन जात असत, असे मी पुराणात ऐकले होते. पण सध्या तुझे बोलणेच मला मुरलीसारखे गुंग करीत आहे. असे तिने प्रेमोद्गार काढले. ओम नमः शिवाय.